बिग बॉस मराठी 5च्या घरात संग्राम चौगुलेंची एंट्री झाल्यापासून प्रत्येकजण बॉडी बिल्डर असल्याचं दाखवायला लागलेले आहेत. त्यातच अंकिता सूरजला आपले मसल्स दाखवत म्हणते, बेंडकोळी बघ बेंडकोळी, खरंच बेंडकोळी आली माझ्या हातावर असं बघ म्हणते. मी आत्ताच आरबाजला ढकललंय, मी तुला पण ढकलेन थोड्या दिवसानं, सांभाळून राहा. सूरज म्हणतो, सांभाळूनच आहे, हे काय पावडरची बेंडकोळी आहे असं सूरज म्हणतो. आणि अंकिता वैभवलाही मसल्स दाखवते. तर बेंडकोळी आली म्हणून वैभव म्हणतो, आईच्या गावात डीपी दादा अंकिताला बोलवतो. अंकिता म्हणते, बेंडकोळीवाल्यांना असं बोलवायचं नसते. तर डीपी दादा म्हणतो, ए बेंडकोळीवाले इकडे ये. आणि ती म्हणते, आता हा काहीतरी मला उचलायला लावणार. मग तिला बोलून डीपी दादा तिला एक्सरसाइज करायला लावतो, ते वेट उचलायला लावतो. तर सूरज तिला म्हणतो, देवाच्या पाया पड आणि उचल, म्हणजे सोपं जाईल असं त्याचं म्हणायचं असतं. तो म्हणतो, देवाच्या पाया पड, देवाच्या पाया पड, आणि ती उचलत असते. तर ती उचलण्याचा प्रयत्न करते आणि ती त्याच्यामध्ये सक्सेसफुल होते. आता संग्राम चौगुले आल्यापासून ते सगळ्यांनाच म्हणजे असं व्यायामाचे धडे द्यायला लागलेले आहेत. सूरजला पण सांगायला लागलेले की पुश कसं मारायचं आणि काय काय करायचं असं सांगतात. तर सूरज पण असं बोलता बोलता म्हणतो, मी काही कॉलेजला गेलो नाही त्याच्यामुळं मला काही नॉलेज नाही असं थोडंसं बोलता बोलता म्हणतो. तेव्हा संग्राम चौगुले म्हणतो, कॉलेजला जायची गरज नाही, बघून बघून नॉलेज येते असं